आज बघूया एअर लेअरिंगपासून प्लांट कसा तयार होते आणि त्याचे काय फायदे आहे. एअर लेअरिंगपासून ज्या झाडाला फळं येतात त्या झाडाचं आपण नवीन झाड तयार करू शकतो. हे असं केल्यामुळे त्या झाडाला लवकरच फुलं येतात आणि नवीन झाड तयार होते जे आपल्याकडे आहे तसंच सारखंच. आणि इथं बघा कोकोपीटमध्ये एका पिशवीमध्ये कोकोपीट ठेवलं आणि ते असं छान बांधून घेतलं. कोकोपीट पूर्ण म्हणजे ओलं करून घ्यायचं की ज्याच्यामध्ये असा झाडांना असा ओलावा मिळेल थोडा. आणि ते बांधून छान असं त्याला वरून दोरी बांधलेली आहे बघा. असं मॉइश्चर आलं पाहिजे थोडं आणि त्याच्यामुळं. आणि आता हे कट केलेलं आहे. आता तुम्हाला दाखवते पुढं. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं खताचा उपयोग करू शकता, पण मी कोकोपीट घेतलेलं आहे. कोकोपीटमध्ये रूट खूप लवकर येते त्याच्यामुळं. आणि बघा आता मी तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही माहिती सविस्तर बघा म्हणजे तुम्हालाही कळेल. इतकं सोपं असते ना हे मलासुद्धा वाटलं नव्हतं. फक्त तुम्ही फांदी निवडताना बघा थोडीशी मी जाड आणि जुनी फांदी निवडली. बघा ह्या मुळ्या तुम्हाला दिसतच नाही याच्यामधून बाहेर. मलासुद्धा आश्चर्य वाटत होतं. मला असं वाटलं नव्हतं याच्या ह्या मुळ्या आहे म्हणून. पण आज मी म्हटलं चला आज काढूनच पाहूया खरंच याला मुळ्या आल्या का नाही आल्या. नसेल आल्या तर नसेल आल्या, एक झाड तर आपल्याकडे आहे ना. म्हणून मी हे आता बघा हे दोरी जे बांधली होती ना ते सोडून घेतली आणि अशा पद्धतीने गाठ बांधली होती. याच्या पहिले एकदा प्रयत्न केला होता, पण मी काय केलं होतं म्हणजे असं घाईघाईनं बरोबर बांधलं नाही किंवा बरोबर ठेवलं नव्हतं कोकोपीट. त्याच्यामुळे ते नव्हतं झालं. पण हे बघा किती लवकर सक्सेस झालेलं आहे माझं. आणि याचा आनंद काही वेगळाच असते. जो बागकाम करणारा नवीन नवीन प्रयोग करते त्याची वेगळीच गोष्ट असते जरा. तसंच माझं सुरू असते काहीतरी प्रयोग बागेमध्ये करायचे. मला ही माझी प्रयोगशाळा वाटते. आणि ते बघा त्याच्यात आनंदसुद्धा भरपूर मिळतो. मुळे इतके छान आल्या होत्या ना, मला आता खरंच माझा विश्वासच बसत नव्हता. मी स्वतः एअर लेअरिंगपासून प्लांट तयार केला म्हणून. कारण मी बघितलं होतं पण स्वतः केलं नव्हतं कधी. आणि हे स्वतः पहिलाच प्रयत्न असा पूर्ण झाला ना, तर मला इतका आनंद झाला तुम्हाला काय सांगू. आणि माझ्याकडे नवीन झाड लागलं. तुम्ही काय करू शकता, हे झाड एखाद्या छोट्या कुंडीत लावू शकता काही दिवस. पण मी काय केलं, डायरेक्ट एका ग्रो बॅगमध्ये याला जागा देणार आहे. बघा हे कोकोपीट आहे सर्व आणि मुळ्या बघा मी सर्व काळात नाही सगळीकडे भरपूर अशा मुळ्या आलेल्या आहे. आणि मी आता लावताना काय करणार आहे तुम्हाला तेही पुढं दाखवते. व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन झाड अशा पद्धतीने आपण सुद्धा तयार करतो. हे खरंच आता मी वेगळे सुद्धा करेल, कारण एक वेळा आपण एखादी गोष्ट शिकली ना तर नवीन नवीन प्रयोग करायला अजूनच मजा येत असते. बघा आता खाली पूर्ण सुकलेले पानं मी याच्यामध्ये भरलेले आहे. कारण मातीची कमतरता भासू नये बागेमध्ये म्हणून सुकलेल्या पानांचा आता भरपूर उपयोग मी करत आहे माझ्या बागेमध्ये. बरेचसे व्हिडिओ बनवले ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि आता बघा हे सुकलेले पानं जेवढे आहे ना आता सध्याच्या टाईमला तेवढं टाकून घेते. सुकलेले पाने टाकते, त्याच्यामध्ये थोडीशी माती टाकते. माती टाकली की परत सुकलेले पानं टाकते. हे असं केल्यामुळे खताचं रूपांतर लवकर होते आणि मातीसुद्धा कमी लागते. आता बघा परत मी थोडीशी मातीची लेअर टाकलेली आहे. आता याच्यामध्ये परत मी सुकलेले पाने टाकणार आहे जेवढे मिळेल तेवढे. आजूबाजूच्या कुंड्यामधले सुद्धा काढत आहे मी आता, कारण आता माझ्याकडे अजून कमतरता भासली. इतके पानं 7-8 चुंबडे पानं झाले माझे बागेमध्ये वापरून, तरी पण मला ते कमीच पडत आहे. कारण मी आता ठरवलं कशा पद्धतीने वापरायचे ते मला कळलं. आणि असंच छान असं दाबून घेतल्यामुळे काय होते ते काही दिवसानं खाली दबेल तेव्हा मग अशी गॅप राहणार नाही मध्ये. आता बघा परत याच्यावर मी थोडीशी माती टाकते. माती टाकल्यावर हे प्लांट बघा आता मी कसं लावणार आहे. माती टाकल्यावर मी आहे ना जिथं मी हे प्लांट ठेवणार आहे तिथं थोडंसं कोकोपीट ठेवणार आहे. का बरं, कारण हे मुळे आहे ना नाजूक आहे आणि त्या कोकोपीटमध्ये वाढलेले आहे. कोकोपीट तिथंच ठेवल्यामुळे काय होणार आहे, ह्या मुळ्या त्याच्यामध्ये लवकर जाणार आहे म्हणजे झाड खराब होण्याचा चान्स खूप कमी राहणार आहे माझे. म्हणून मी ही आयडिया थोडी केलेली आहे. कारण हे कोकोपीटमध्येच होतं ना, आता याच्या मुळ्या आहे ना नाजूक आहे त्याच्यामुळे कोकोपीट कसं सॉफ्ट राहते, मुळ्या लवकर जाणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून मी काय ठरवलं, एक छोटीशीच कुंडी घ्यायची आणि त्याच्यावर कोकोपीट टाकायचं आणि नंतर आपली माती टाकायची वरच्यावर. बघा एवढी छोटीशी कुंडी घेतली कोकोपीटची आणि ज्या मुळ्या आहे ना फक्त त्या मुळ्याच्या साईडला लावून घेते. आणि याच्यावर आता पूर्ण आपली माती राहणार आहे. हळूहळू जसं हे दबेल खाली बसेल तसं आपण याच्यामध्ये साईडनं सुकलेले पानं किंवा माती अजून चढवू शकतो. आणि अशा सोप्या पद्धतीने जर झाडं तयार झाले तर किती छान होईल. कारण हे ग्राफ्टिंग केलेले झाडं जे राहतात ना हे नर्सरीमध्ये सुद्धा महाग मिळतात, कारण याला फळं लगेच येत असतात. नाहीतर तुम्ही असं बीपासून लावाल तर त्याला बरेच वर्ष जातात फळं यायला आणि ते जमिनीत चांगले राहतात. आपल्या ह्या ग्रो बॅगमध्ये म्हणा का कुंड्यामध्ये आपण झाडं लावतो तेव्हा असे फळं येणारेच झाड आपण नर्सरीमधून आणतो. तेच मी आणलेलं होतं लिंबूचं आणि त्यानं बरेच लिंबू मला दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे झाड मला खूप जास्त आवडलं. म्हणून
आधीचं सुद्धा मी मोठ्या कुंडीत लावलं आणि त्याच्यापासून तयार केलेलं बघा. आता या कुंडीमध्ये याच्यामध्ये लावलं ग्रो बॅगमध्ये. नंतर बघता येईल याला कसं द्यायचं. तर बघा आता माती टाकली. कोकोपीट फक्त मुळ्यांच्या आजूबाजून टाकलं, कारण मुळ्या नाजूक आहे अजून आणि त्या छान जायला पाहिजे, झाड खराब व्हायला नाही पाहिजे. याच्यासाठी तुम्ही छोट्या कुंडीतसुद्धा लावू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. मी माझा पहिला प्रयत्न जो करते ना तो तुम्हाला नक्की दाखवत असते, कारण तुम्हीही असं काहीतरी करून बघायला हवं. बरेचदा असं नाही की पहिल्यांदाच आपल्या कोणत्या गोष्टी होत असतात, हळूहळू ह्या गोष्टी होत असतात. जसं जसं आपण शिकतो. पण आता मला याच्यामुळे हे कळलं की बाकीच्या झाडावरसुद्धा मी करून पाहणार आहे हे प्रयोग, कारण मला हा प्रयोग खूप छान वाटला. बागेमध्ये मी नक्कीच करणार आहे. आणि बघा, आणि ते जिथं आपण करतो ना ते सांगायचं राहून गेलं तुम्हाला. त्या लिंबूच्या झाडाची आहे ना थोडीशी अशी साल वरची काढून घ्यायची आणि मग तिथं कोकोपीटचा असा गोळा लावून पिशवीमध्ये बांधून घ्यायचं. हीच पद्धत आहे छान असं नवीन रोप तयार करण्याची, लवकर त्याला फळं येण्याची. आजची माहिती जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हीही असे नवीन बागकाम करायला नक्कीच सुरुवात करा. धन्यवाद.